गेंदबाजी के लिए गेंदबाज अमर। इस बार अच्छी गेंद, कमाल की गेंद पर शॉट गेंद जाती हुई। तालियों की कड़कड़ाहट होना भी चाहिए क्योंकि हर एक शॉट गेंद यहाँ पर आत्मविश्वास बढ़ाता है। आहा, फिर से एक बार दुविधा में डाल दिया है, करे तो क्या करे। मराठी में कहा जाता है बकते भजी मागते बड़ा, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। डॉट गेंद के साथ शुरुआत की है गेंदबाज अमर ने और ये जरूरी है इस मैच में। आहा, इस बार खड़े खड़े खेलने का प्रयास, पर यहां पर देखिए हाथों से गेंद छूटता हुआ। साहिल जिन्होंने कैच छोड़ा है। क्रिकेट में अक्सर कहा जाता है पकड़ो कैच जीतो मैच। पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोला कहते हैं। डॉट गेंद जाती हुई, फिर से एक बार यहां पर शानदार गेंदबाजी अमर की जानिब से होती हुई। और जरूर अमर के लिए कहना चाहूंगा वाहे गुरु जी दी खालसा वाहे गुरु जी फतेह। और यहाँ पर जरूर फतेह की है। यहाँ पर बल्लेबाज को, मैक्स जैसे बल्लेबाज को रोक कर रखा है गेंदबाज अमर ने। डॉट गेंद के साथ यहाँ पर आत्मविश्वास बढ़ाते हुए। स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 12 रन। युवराज सिंह 6 गेंदों पे 6 छक्के लगाने वाले और इंग्लैंड की रानी हेजल कीचन से शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे। ये दबदबा था जर्सी नंबर 12 युवराज सिंह। और एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 13 रन स्कोर कार्ड पर। मोहम्मद सिराज जर्सी नंबर 13। आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल। माझी सुरुवात मराठीपासून झालेली आहे आणि नक्कीच ईपीएल सीझन 2 एकविरा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। स्ट्राइकर बॅटर पाहतोय मॅक्स केएल राहुल जर्सी नंबर 1 आपण पाहतोय। तोच परिधान केलेला खेळाडू मॅक्स गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अर्शदीप स्टाईल मध्ये गोलंदाजी करेल तो अमित। अमित वरती पूर्ण जबाबदारी, ज्याप्रमाणे अमित यांनी गोलंदाजी केली होती त्याच पावलावरती गोलंदाजी करणार का। आणि स्ट्राइकला बॅटर आपण पाहतोय ज्यांच्या सर्वांचा मन जिंकलाय असा मुंबईचा हिटमॅन रोहित। हाच रोहित, रोहित पाठक। स्ट्राइकला मॅक्स यावेळेला हो हो थँक्यू। रचना आखली गेलेली सॅमने एक चांगला झेल टिपला आणि रोहित सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यात आला, यशस्वी झालाय। न्यू बॅटर मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय हॅपी सिंग, नावामध्येच हॅपी। पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला हॅपी करणार उडता पंजाब। आणि आल्या आल्या यावेळेला आडव्या पाटील खेळायचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक कोण आहेत एम एस धोनी उर्फ रवी। धावसंख्येत 1 निवार, धावसंख्या पुढे झाली ती चारुलता भाभी के हिरो जर्सी नंबर 14 संजू सॅमसन स्कोर कार्ड वरती लगावले गेलेत। चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी किमया प्राप्त होत आहे। या वेळेला आपण पाहतोय ईपीएल सीझन 2 एकविरा प्रीमियर लीग 2024 चा थरार लतीची भाटिया यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली आहे। असे सन्माननीय विकीभाई भुल्लर यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। पुन्हा एकदा डॉट चेंडू, आपल्या षटकातील पुढचा चेंडू। यावेळेला पुन्हा फिरकी घेतोय निकी बॅटर, ज्याने षटकार लगावला होता आधीच्या चेंडू षटकामध्ये, त्याच फलंदाजाला भ्रमात टाकण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज अमर। यावेळेला मोठा फटका आणि टिपलाय झेल, संपलाय नितीन यांचा खेळ। चांगला झेल टिपलाय साहिल यांनी आणि फलंदाज बाद डीजे ला संधी।
लेग स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. पंच नाराज होत आहेत. पुन्हा एकदा नेम चुकला. पंचांचा इशारा वाईट +1. धावसंख्येत 2 निवड. 16 धावा. यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार विरुद्ध MVCC. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी यायचं आहे. मयंक अग्रवाल जर्सी नंबर 16. अशिता सूद भाभीचे हिरो. धावसंख्या झाली ती 17. 17 स्कोर कार्ड पर. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. टॉस साठी यायचं आहे. तत्पूर्वी विनंती असेल टॉस साठी या. गुरप्रीत सर, ऐसा कहा जाता है आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं. एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा क्रिकेट और चौथा है लवर. लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा देवदास की तरह जान मत दो यारो. न चंद्रमुखी न पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो. ये ब्रेक था थोड़ा सा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. स्ट्राईकला आपण पाहतो हॅपी सिंग. गोलंदाजी मार्कवर आदित्य. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18 धावा. विराट कोहली जर्सी नंबर 18 आपण पाहतोय. यावेळेला ऑप्सिकच्या खूपच बाहेर. पंच विकी सर नाराज आहेत. आपले हात जमीन समांतर करतायत. स्वेर चेंडू घोषित करतायत. 19 धावा. उमेश यादव तनया भावीचे हिरो. डॉट चेंडू. यावेळेला चांगली विकेट किपिंग आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. डॉट चेंडू. 19 धावा धाव फलकावरती. उमेश यादव जर्सी नंबर तनया भाभी के हीरो. यावेळेला मोठा फटका. हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीमा पार. षटकार. बायको चकनी मेवणी देखणी, बायकोपेक्षा मेवणी भरी. आणि यावेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद झालेत. चांगला झेल. क्षेत्ररक्षक होते. धावसंख्या स्थिर आमचे गुणलेखक सर सांगताय. धावसंख्या धाव फलकावरती 25. चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25. पूजा भाभी के हीरो. 25 धावा धाव फलकावरती. लेजेंडरी क्रिकेटर मैदानामध्ये नक्कीच उतरलेत. एक अनुभव दाखवावा लागेल. फलंदाज काली भाऊ, काली नावाने प्रचलित आहेत. आदू गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेला पदतालिकेचा वापर केलाय. फुटवर्क नक्कीच वापर करण्यात आला होता. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 26 धावा. हॅपी सिंग. उडता पंजाब ज्याला म्हटलं जातं तेच हॅपी सिंग. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या सिटीज लक्ष्य विचलित. अपघात निश्चित. दोनों जवानी की मस्ती में चूर. न तेरा कसूर न मेरा कसूर. न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा. क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिले फलंदाजी करत असताना 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 28 धावांची गरज. यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार विरुद्ध MVCC. त्या दोन संघांच्या दरम्यान. त्याच्यामध्ये रायझिंग स्टार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. EPL सीझन 2 आपण पाहतोय. एकविरा प्रीमियर लीग 2024 सीझन 2.
रिलायबल एसोसिएट्स देख रहे हैं हम, जिनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए काफी बड़ा योगदान है। कभी दर्शकों से गुजारिश होगी जिन्हें लाइफ इंश्योरेंस निकालना है, गाड़ी का इंश्योरेंस निकालना है, उनसे गुजारिश होगी कि रिलायबल एसोसिएट से कांटेक्ट करें। के कैटरर्स, स्नैक्स कॉर्नर और लंच होम ऑलवेज हमें सहकार्य करने वाले लतीफ जी भाटिया सर। मैच ऑन। विशाल गेंदबाजी के लिए और मॉन्टी पहली गेंद पर विकेट। लगाएंगे नवीन फलंदाज आपण पाहतोय दुर्वेश साखला। दुर्वेश फलंदाजीसाठी नक्कीच आले, त्यांच्यावरती पूर्ण जबाबदारी। 28 धावांचं लक्ष्य आहे, 28 धावांची गरज, 24 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू इनसाइड एज चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। विशाल शेनवान त्याला म्हटलं जातं आणि त्यांची स्टाईल पण शेनवान सारखी आहे पहा। यावेळेला पदतालिकेचा वापर केला गेला, काहीच जखडून ठेवलाय फलंदाजाला, निर्धाव चेंडूची सांगता। फिरकी का जादूगर ज्याला म्हटलं जाईल। पुन्हा एकदा विशाल पुन्हा एकदा पंचांचा इशारा, निर्धाव चेंडू जातोय। चांगली गोलंदाजी जर्सी नंबर 10 विशाल। लगातारचा तिसरा चेंडू डॉट आपण पाहतोय। बैटर शकला, बैटर शकला बॅटिंगला चुकला। यावेळेला हो वेल जज, कोई मिल गया था जादू। आईल आणि त्यांचा साथीदार अमर यांच्यावरती असेल। कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट असं म्हटलं जातं। आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत। संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे। असं काहीतरी करा की नक्कीच जिंकण्या व्यतिरिक्त आपला नाव झाला पाहिजे। अमर सिंग स्ट्राइकिंगला बॅटर। यावेळेला पायावर टाकण्याचा प्रयत्न, आधीच मन बनवलं होतं आणि त्यात चांगली किमया। मेडन ओव्हर, टाळ्या वाजवा, कारण मित्र मी नेहमीच म्हणतो जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते हैं। और जरूर आज यहाँ पर इतिहास बनाया है गेंदबाज विशाल, जर्सी नंबर 10 मीना खुश होंगे क्योंकि यहाँ पर एक मेडन ओवर विशाल जिसे कहा जाता है, और वही कामगिरी यहाँ पर की है विशाल ने। तालियों की बौछार होती हुई, विशाल नाम भी बड़ा है और काम भी बड़ा किया है विशाल ने। जीतने के लिए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 12 गेंदे और 28 रनों की जरूरत है। 18 गेंदे और 28 रनों की जरूरत। पहला ओवर मेडन यहाँ पर कमाल की शुरुआत की है। दूसरे ओवर के लिए गेंदबाज मुंबईचा हिटमैन माझा रोहित शर्मा, और वही रोहित यहाँ पर रोहित
पाठक गेंदबाजी केली आते हुए. रोहित पाठक वरती दाखवलेला विश्वास पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय साहिल. विकेट किपरच्या रूपामध्ये आपण पाहतोय काली भाऊ. गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज रोहित पाठक गोलंदाजीसाठी येत आहेत. अठरा चेंडू 28 धावांची गरज आहे. साहिल वरती पूर्ण जबाबदारी आहे. साहिल हे असे फलंदाज आहेत जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत त्यांच्या बाजूने सामना नक्कीच झुकलेला असेल. नक्कीच मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न साहिल. भाई ने भाई का कैच पकड़ा. साहिल आउट हो गया और वंश ने क्या लाजवाब कैच. बड़ी मछली जाल में फांस दी. यहाँ पर क्रिकेट में दोस्तों, क्रिकेट में कोई रिश्तेदारी नहीं रहती है. जो अपने टीम के लिए खेलता है और वही वंश ने दिखाया है. और भाई ने भाई की कैच पकड़ी. बड़े भाई का कैच छोटे भाई ने लपक लिया. न्यू बैटर मैदान पर सैम. इस बार विकी सर का इशारा वाइट. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ. पुन्हा एकदा 30 चुकी करतोय. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणारी ट्रेन 2 वर येते. 2 धावा धावफलकावरती नक्कीच लगावल्या गेल्यात. यावेळेला मोठा फटका. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती युजवेंद्र चहल जर्सी नंबर 3. मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र डायरेक्ट हिट अपील केली गेली. विकी सरांचं लक्ष. एक धाव सुखरूपरित्या घेतली गेली. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या झाली ती 4. पुन्हा एकदा लेखशिकच्या बाहेर जाणारा पंच नाराज. स्वेर घोषित करतात. अवांतर धावेने वाढ. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. यावेळेला मोठा फटका. सॅमच्या बॅटीतून येणारा धमाकेदार विस्फोटक षटकार. धावफलकावरती 11 रन स्कोर कार्ड पर. 11 धावा. 4 चेंडू झाले. 2 चेंडू येणं बाकी. याला चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. विशाल क्षेत्ररक्षक आहे. ज्या गोलंदाजाने या मॅच मध्ये मेडन ओव्हरचा किताब पटकावला तेच क्षेत्ररक्षक विशाल. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू. वेल जज अंपायर विकी सर यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. बचे हुए 12 गेंदे 16 रनों की दरकार है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये तो गलत बात है. 12 गेंदों में 16 रनों की जरूरत. साहिल खत्री गेंदबाजी के लिए आते हुए. जिस तरह से मटका किंग रतन खत्री, साहिल खत्री किस तरह की गेंदबाजी. चांगल्या पद्धतीचा चेंडू. सॅम यांच्या माध्यमातून फटका लगावण्याचा प्रयत्न पण मात्र एक धाव नक्कीच केली गेली आहे. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या झाली ती 13 धावा. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतोय. यावेळेला पंचांचा इशारा. नो चेंडू. तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उघडा डोले पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट और ये टूर्नामेंट भी
सुपर हिट. इस बार आज्ञा के खेलने की कोई कोशिश जड़ में डालनी है, भी गेंद उसे खोद कर खेला है. भले भांति जानते हैं सामी के पास क्षमता है. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. पंच नाराज. स्वीर चेंडू अवांतर धावेने वाढ. धावसंख्या 16 धावा. पुन्हा एकदा वाईट तीच चुकी. क्रिकेट मध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. एक गलती करो 1000 गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो. यावेळेला डायरेक्ट हिट आणि फलंदाज सॅम बाद झालेत. धावसंख्या झाली ती 17 धावा. 11 धावांची गरज. नवीन फलंदाज धोनी. नॉन स्ट्राइकिंग लेवल पाहतो जर्सी नंबर 7 उर्फ महेंद्र सिंग धोनी. यावेळेला पुन्हा लेग स्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. 10 धावांची गरज अजून जिंकण्यासाठी. 18 धावा 4 बाद. मुकेश 11 विरुद्ध आपण जॅम ट्रॉफी बघतोय. दोन संघांच्या दरम्यान होणारा सामना. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली ती 19. 4 बाद. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईकला रवी जर्सी नंबर 7. या मॅच वरती फोकस करावा लागेल फलंदाजी करणारा संघ जॅम ट्रॉफी. या वेळेला चांगला फटका मात्र चांगला झेल. फलंदाज बाद. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. निवडणूक मैदानामध्ये आपण पाहतोय करण अहुजे. यावेळेला पुन्हा चांगल्या पद्धतीचा चेंडू. यावेळेला धरपकड. कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. त्याच पद्धतीचा चित्र मैदानामध्ये आपण पाहत होतो. निर्धाव चेंडूची सांगता. 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. धावसंख्या स्थिर आहे. 19 धावा धावफलकावरती. पूर्ण जबाबदारी आता फलंदाज अमर यांच्यावरती पूर्ण जबाबदारी. गोलंदाजीसाठी आले ते नितीन जर्सी नंबर 7. बोथ कॅप्टन आमने सामने. दोन्ही संघाचे संघनायक कर्णधार फेस टू फेस. यावेळेला ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. बॅट्समन स्ट्रोक. चेंडूवरती कॅप्टन पारी करून दाखवतोय अमर. पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच घेतली गेली. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली तुमचे गुणलेखक सर सांगतायत 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. 26 धावा. पुन्हा एकदा 1 धाव. स्कोर नक्कीच लेवल झाला. 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 3 चेंडू 1 धावेची गरज. बचे हुए 3 गेंदे 1 रणों की दरकार.
यावेळेला पदतालिकेचा वापर आणि विजयी षटकार छान थ्रो. नितीन